यानंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। कांद्यावरती लावण्यात आलेला किमान निर्यात किमतीचा निर्बंध हटवण्यात आलेला आहे। प्रत्येक टनाला $550चा भाव मिळणार असेल तरच निर्यातीची परवानगी मिळते। आता हा निर्बंध यापुढे राहिलेला नाहीये। कांदा उत्पादकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। सध्या कांद्यावर निर्यात 40% शुल्क लावण्यात येतं। शुल्कही रद्द झालंय किंवा निम्म्यावरती येण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा उत्पादकांची नाराजी महायुतीला चांगलीच अंगाशी आली होती, त्यामुळे हे निर्णय होण्याची शक्यता आहे। कांदा उत्पादकांसाठी अतिशय दिलासादायक ही बातमी म्हणावी लागेल। कांदा उत्पादकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। सध्या कांद्यावरती 40% निर्यात शुल्क आहे। शुल्क रद्द होऊ शकतं किंवा निम्म्यावरती येण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांची जी नाराजी होती तिचा फटका लोकसभा निवडणुकीला बसलेला होता आणि त्यामुळेच आता हा निर्णय होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी सुद्धा कांद्यावरती लावण्यात आलेला किमान निर्यात किमतीचा निर्बंध हटवण्यात आलेला आहे। प्रत्येक टनाला $550चा भाव मिळणार असेल तरच निर्यातीची परवानगी मिळते। आता हा निर्बंध यापुढे राहिलेला नाहीये। कांदा उत्पादकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। सध्या कांद्यावर निर्यात 40% शुल्क आहे आणि हे शुल्क रद्द होऊ शकतं किंवा निम्म्यावरती येण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक नाराज होते, याचा फटका महायुतीला बसला होता, त्यामुळे हे निर्णय होण्याची शक्यता आहे। कांद्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। कांद्याला योग्य भाव मिळत नाही, त्यातच निर्यात शुल्क यामुळे शेतकरी सरकारवरती नाराज आहे। अशामध्ये हा महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी ठरू शकतो। माझे सहकारी राहुल कुलकर्णी थेट आपल्या सोबत आहेत। राहुल, महत्त्वाचा निर्णय जर केंद्राने घेतला तर शेतकऱ्यांना किती मोठा फायदा होईल? नाही, आता जे शेतकरी निर्यात करत होते त्यांना निर्यातच करता येत नव्हती, कारण विशिष्ट असा जो $530 जो डॉलरचा मिनिमम चार्जेस होते, त्यामुळे काय होत होतं की ₹20 किलोनी जरी कांदा निर्यातीला पाठवला तरी किमान $45 प्रति किलो या भावानंच तुम्हाला बिलिंग करावी लागत होती। डॉलरचे दर जसे जसे कमी जास्त होतील त्यात थोडा बहुत चेंज होत होता। त्यामुळं निर्यातच करताना विशिष्ट दराशिवाय पर्याय जर नसेल तर शेतकरी निर्यात कसं करणार, किंवा कांदा विक्रेते जे इतर देशामध्ये पाठवतात ते निर्यात कसे करणार, हा त्या दृष्टीनं फार महत्वाचा निर्णय आहे। अर्थात यांनी काही पूर्णपणे कांदा निर्यातीला चालना मिळेल असं स्थिती नाहीये। ₹50 किलो सध्या डोमेस्टिक मार्केटमध्ये कांदा विकला जातो आहे आणि तरी सुद्धा कांदा निर्यातीवरती आपल्याकडे 40%चा सध्या शुल्क आकारला जातो। माझी माहिती अशी आहे की दिल्लीमध्ये ह्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे, किमान 20% तरी कांदा निर्यात शुल्क कमी करावं ह्याबद्दलचा निर्णय होऊ शकतो। पण आता झालेला निर्णय हाच आहे की जे मिनिमम शुल्क आकारलं जात होतं ते शुल्क या क्षणाला सरकारनं रद्द केलेलं आहे। आपल्याला आठवत असेल तर 2 आठवड्यापूर्वी श्री अजित पवार हे एका जाहीर सभेमध्ये बोलत असताना असं म्हणाले होते की कांदा निर्यात शुल्कच इथून पुढे कधीच असणार नाही, अशी विनंती आम्ही अमित शहा यांना केलेली आहे। परंतु 4 राज्यातल्या, म्हणजे त्यातल्या 2 राज्यातल्या निवडणुका सध्या सुरू आहेत, 2 राज्यातल्या होणार आहेत, तिथे ग्राहकांच्या मनामध्ये कुठेतरी नाराजी पसरू नये म्हणून जो प्रयोग सतत होतो आहे की कांद्यावरती निर्यात शुल्क लावलं जातं आणि मग कांद्याचे बाजार स्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो। आताच गेल्या आठवड्यात आणखीन एक बातमी आपण ब्रेक केली होती की नाफेडनं खरेदी केलेला कांदा जो आहे त्यातला 50% कांदा हा बाजारामध्ये उतरवला जाणार आहे। त्याचे टेंडर्स मुंबई, विशाखापट्टणम, बेंगलुरू या भागातले निघालेले होते। इतकी सगळी घडामोड होत असताना पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये कांदा हा राजकीय दृष्ट्या अडचणीचा विषय होऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर बहुधा राज्य सरकारच्या विनंतीला मान देऊन मधल्या काळात अमित शहा यांच्याकडे ज्या वेळेला चर्चा झाली त्याही वेळेला हा विषय असावा असं वाटतं आहे। त्यातनं हा आलेला सर्वात मोठा निर्णय आहे। कदाचित आज 20% निर्यात शुल्क रद्द करण्यासंदर्भातला सुद्धा निर्णय येऊ शकतो। तसा आला तर मग मात्र आपण म्हणू शकतो की कांदा पीक हे काही काळासाठी का असेना पण निर्यात शुल्क, मिनिमम शुल्क ह्याच्या जोखडातनं बाहेर पडेल आणि त्याचा बाजारावरती परिणाम होईल। निश्चित राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।